नमस्कार, मी तुमचा वास्तुमित्र अस्तित्व वास्तूमध्ये परत एकदा तुमचं स्वागत करतो. आज आपण एका ठिकाणी वास्तू व्हिजिटला आलो होतो. त्या ठिकाणी मला किचन ओट्यावर एक छान गोष्ट बघायला मिळाली, त्यामुळे तुमच्याशी शेअर करावे असं वाटलं. आपल्या घरातला किचन ओटा हा नेहमी स्वच्छ असावा. जसं आता आपल्याला इथे दिसतंय, हा किचन ओटा एकदम साफ आहे, स्वच्छ आहे. त्यानंतर इथे थोडेफार प्रमाणात तुम्हाला फळं पण दिसत असतील किचन ओट्यावर. तर ही एक छोटीशी टिप समजा, नेहमी आपल्या घरामधला जो किचन ओटा आहे यावर कुठल्या ना कुठल्या स्वरूपात फळं भाज्या ह्या नेहमी असाव्यात, तो कधी रिकामा नसावा. त्यानंतर यांच्या पूर्ण किचन ओट्यावर सिंक यांनी घेतलेला नाही पूर्ण किचन ओट्यावर. तर अशा प्रकारे आपण आपल्या किचन ओट्यावर पाणी आणि गॅस या दोघांना कधी एकाच प्लॅटफॉर्मवर घेऊ नये. दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जर आपला सिंक असेल तर खूप छान गोष्ट आहे ही. अजून एक छोटीशी गोष्ट तुमच्या निदर्शनास आणून देतो. इथे जर आपण बघितलं तर हा जो गॅसचा स्टोव्ह आहे हा 3 बर्नरचा आहे. तर ही एक छोटी टिप पण आहे अजून एक तुमच्यासाठी, की आपल्या घरातला जो किचनचा शेगडी आहे ही किचनची शेगडी नेहमी 2 किंवा 4 बर्नरची घ्यावी. 3 बर्नरची शेगडी आपण कधीही घरात ठेवू नये. आणि ब्लॅक कलरचा टॉप असणारा किचन हा जो बर्नर आहे किंवा ही शेगडी जी आहे ती आग्नेय दिशेत जर आपलं किचन असेल तर ती अवश्य टाळावी. काळ्या कलरचा बर्नर तिथे घेऊ नये आपण. आणि अशा नवीन नवीन टिप घेण्यासाठी अस्तित्व वास्तू या इंस्टाग्राम चॅनलला आपण नक्कीच फॉलो करा. धन्यवाद.